प्रेक्षकांची लाडकी सुंदरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच अक्षया नाईक. अक्षयाने आजवर मराठीसह हिंदी मालिका विश्वातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मात्र आजही ती सुंदरा मनामध्ये भरली या मालिकामुळे चाहत्यांच्या लक्षात आहे. या मालिकेत तिने साकारलेल्या लतिका नावाच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सध्या अक्षया एका बातमीमुळे चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आयुष्यातील कठीण प्रसंगाविषयी बोलताना अक्षया म्हणाली, 2024 हे वर्ष माझ्यासाठी थोडं अवघड गेलं, कारण 2023ला माझी मालिका संपली. त्यानंतर नाटक चालू होतं, तेव्हा मी कामात खूप व्यस्त होते. 3-1 वर्ष मालिका करत होत. आपलं एक रुटीन सेट झालेलं असतं. इतर कोणत्याही गोष्टींचा स्ट्रेस नसतो, कारण आपल्याला माहित असतं महिन्याच्या शेवटी एक ठराविक रक्कम मिळणार आहे, आपल्याकडे काम आहे. त्यानंतर अचानक असं काही झालं की माझ्याकडे काहीच काम नव्हतं. एका आठवड्यात मी 16 ऑडिशन दिल्या आणि त्याच्यामध्ये मला रिजेक्शन मिळालं. अक्षयाबद्दल सांगायचं म्हटलं तर तिने हिंदी मालिकेतील ये रिश्ता क्या कहलाता है या सिरियल मध्ये काम केलं आहे. तसेच ती इम्रान हाशमीची वेब सिरीज तस्करी मध्येही दिसली होती.